दरम्यान सुरुवात होते मॅचला. ऋषिकेश समोर असतील विश्वास. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश आणि अथर्वची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान ऋषिकेश आणि अथर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. त्यापुढील चेंडू नक्कीच यावेळेला डाऊन द लेग गेले आहेत आणि वाईड +1 असणार आहे. वाईड +1 म्हणजेच आता धावसंख्या 2 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच दरम्यान जर आपण पाहिलं तर शर्मा इंडियन्स विरुद्ध KL राहुल कॅपिटल्स असा सामना या ठिकाणी रंगतोय. यावेळेला आणखीन एक डाऊन द लेग बॉल, आणखीन एक धाव म्हणजेच आणखीन वाईड +1. वाईड +1 लगातारचे 4 धावा आता धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दोन्हीही धावा ज्या आपण पाहिल्या तर वाईडच्या स्वरूपात आलेल्या आहेत. यावेळेला मात्र ऋषिकेशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक येतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो अगदी अचूक एंडला आला असता तर मात्र रनआउट घेतला गेला असता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तर 6 धावा आता 2 चेंडूंनंतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेशच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक आता येताना पाहायला मिळतोय आपल्याला. शर्मा इंडियन्स विरुद्ध KL राहुल कॅपिटल्स आपल्याला असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला तिसरा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला 20 मिनिटांचा टायमर असणार आहे, लक्षात घ्यायचंय. विश्वास फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. त्या बॉलला मिड ऑफ द फिल्डर सर्कलमध्ये आहे आणि एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 धावांवरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचते आणि अथर्व या मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आता येताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात लवकर विकेट गेली होती अथर्वची आणि आज मात्र टिकून खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डॉट बॉल आलाय नक्कीच अथर्वसाठी. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय. राजेश मनसेकर चेंडू खाली आहे, झेल सुटतोय, परंतु 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत अथर्वसाठी. या ठिकाणी या पहिल्या धावा असणार आहेत. मी श्री मनोज गावकर यांना विनंती करतो की या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपल्या हाजी कसम प्रीमियर लीगला उपस्थित राहिलेले आपले पाहुणे माननीय श्री हुसेन मंसुरी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, शुभ सन्मान करायचा आहे. यावेळेला दिशा चांगली निवडली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्धार आहे आणि त्या निर्धारामध्ये यश सुद्धा आलंय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. अथर्वच्या खात्यात लिहिले जातील या 2 धावा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. KL राहुल कॅपिटल्स 11, बिनगडी बाद. ओव्हर 11 धावा झाल्यात. पंच 1 मिनिट सामना थांबवायचे. मी यापुढील 2 कॅप्टन्सला बोलावू इच्छितो, अक्षय शितूत आणि सचिन परब. आपल्याला विनंती असणार आहे, आपण टॉस साठी यायचं आहे. अक्षय शितूत आणि सचिन परब, माफ करा. नक्कीच टॉस जिंकलाय या ठिकाणी रहाणे नाईट रायडर्स या संघाने. हुसेन मंसुरी साहेबांच्या माध्यमातून एक फोटो घेतला जाईल. मेमोरियल पिक्चर ऑफ दिस HPL 2025. नक्कीच फास्ट अंडरआर्मच्या टुर्नामेंटला सगळ्यात मोठी बक्षिसाची पर्वणी या स्पर्धेत टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून लावण्यात आली आहे. ती म्हणजे 1,01,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरुवात होते सामन्याला.
आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती किशोर सोलंकी आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच हुसेन मंसुरी सर फॉर ग्रेसिंग दी ओकेजन. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा लाभते आहे. टीम इनक्रेडिबल आयोजित हाजी कसम प्रीमियर लीगला किशोर सोलंकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील गोलंदाज किशोर सोलंकी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पुढील षटक घेऊन समोर असतील ऋषिकेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे ऋषिकेश साठी. पहिला बॉल. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल आहे, हवेमध्ये गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राजेश मनसेकर यांच्याकडून मिसफील्ड हे पाहायला मिळत नाही आपल्याला ग्राउंड मध्ये जास्त करून. आणि दरम्यान पहिल्या चेंडूंवरती 3 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. म्हणजे धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 14 धावा धावफलकावरती होत आहेत. चौदा धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. शर्मा इंडियन्स टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. राहुल बोराडे काल जिंकून आले आहेत आणि शर्मा इंडियन्स सुद्धा जिंकून आले आहेत कालची मॅच. आजची मॅच सुद्धा जिंकून 2 विजय अनिवार्य करण्याची गरज आहे दोन्ही संघांना. नक्कीच पाहूया कोणता संघ या सामन्यात बाजी मारतोय. परंतु दरम्यान आणखीन एक दुहेरी धावेंचा फटका आउटसाइड एज लागली होती अथर्व यांची. आणि बघा अथर्व यांची सुद्धा बॅट आता बोलू लागली आहे. कालच्या सामन्यात जर पाहिलं तर लवकर आउट झाले होते, लवकर बाद झाले होते खेळाडू अथर्व. नक्कीच हे सर्व यंगस्टर खेळाडू अथर्व, मग तनिष गाडीगावकर, सोहम शेट्टी असू द्या, रुद्र पिंगळे असू द्या, रुद्र देसाई असू द्या, सस्मित कारेकर असू द्या, हे सर्व यंग जनरेशनचे खेळाडू आहेत जे या स्पर्धेमध्ये आपल्याला डॉमिनेट करताना पाहायला मिळतात. आणि नक्कीच नावलौकिक त्यांचं उदयाला आलंय या स्पर्धेमुळे. त्यांना आता वरती बॅटिंगला चान्स दिला जातो. नक्कीच राज गव्हाणकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की रुद्र देसाई यांना ओपन करायला दिलं त्यांनी मागील मॅचमध्ये. नक्कीच रिझल्ट सुद्धा त्यांनी चांगलेच दिले. दरम्यान डाऊन द लेग साईड गोलंदाजी केली गेली किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून. लेग बायची ही 1 धाव लिहिली जाईल. बघा किशोर सोलंकी कालच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवसात एक प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा पटकावलंय किशोर सोलंकी यांनी. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. नक्कीच कालचा विजय तो कालचा होता, परंतु आज मिळालेला विजय आणखीन थोडा पुढे घेऊन जाईल संघाला. शर्मा इंडियन्स कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोर सोलंकी. दरम्यान यावेळेला बाहेर आहे बॉल, वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू आणि त्याचमुळे पंचांचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतली आहे ऋषिकेश यांच्या बॅटमधनं हा फटका येताना पाहायला मिळतोय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामधला. अथर्व असतील ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र वेगात टाकलेला बॉल आहे. खाली राहिला थोडासा चेंडू आणि बाईच्या स्वरूपात ही सुद्धा धाव जोडली जाईल. यॉर्क केलं बॉलला आणि चांगल्या रीतीनं आपलं षटक हाताळतायत. आता केवळ 8 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 5 चेंडूंमध्ये. बाईची 1 धाव नक्कीच आली आहे या चेंडूवरती, मागील चेंडूवरती. हॅलो. दरम्यान यावेळेला सुद्धा खेळून काढलाय चेंडूला. च्या दिशेने 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि त्यावरती मात्र हा रनआउट येताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर ऋषिकेश या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 21. दरम्यान बघूया ऋषिकेशची विकेट नेमकी गेली कशा प्रकारे. नक्कीच फाईन लेगच्या दिशेने फिल्डर होते आणि त्यांनी मात्र चांगली अडवणूक केली. अगदी हलक्या हातांनी थ्रो दिला आणि ऋषिकेश मात्र स्ट्रायकर एंडवरती पोहोचण्यामध्ये असमर्थ राहिले. ऋषिकेश झालेत बाद. संघाची धावसंख्या 21. पहिला झटका लागलाय KL राहुल कॅपिटल्स या संघाला. पहिला गडी बाद, पहिला झटका, पहिला गडी तंबूच्या आत. दरम्यान धावसंख्या 21 झाली आणि कॅप्टन ऑफ द टीम राहुल बोराडे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आणि शर्मा इंडियन्सचा नक्कीच एक हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू राजेश मनसेकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
राजेश मनसेकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. त्या टचमध्ये राजेश काल पाहायला मिळत नव्हते, परंतु आज कशा प्रकारचा खेळ दाखवत आहेत राजेश. नक्कीच मोठ्या मॅचचे मोठे प्लेयर आहेत राजेश, परंतु कशा प्रकारे खेळणार आहेत राजेश याकडे आपल्याला पाहायचंय. बोल. यावेळेला नक्कीच फुलर लेनचा बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव यावेळेला घेतली जाते. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात, माफ करा चुकीची दुरुस्ती. राजेश मनसेकर कालचा दिवस जर पाहिला राजेशचा तर तितका चांगला या ठिकाणी राहिला नव्हता. काल पहिल्या बॉलवरती आउट झाले होते. अनफॉर्च्युनेट डिसमिसल राजेशचा आपल्याला काल पाहायला मिळाला होता. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. अथर्वची विकेट येण्याची संभावना आहे. झेल या ठिकाणी सुटलाय. किशोर सोलंकी आणि कौशल कामेरकर यांच्यामधलं हे मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे हा झेल आपल्याला या ठिकाणी सोडताना पाहायला मिळाले. तर सचिन परब माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन परब. दरम्यान अथर्व असणार आहेत. तर 2.2 षटकांनंतर धावसंख्या 25 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला नक्कीच कव्हर्सच्या दिशेने फटका जरूर खेळला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळेला सहजरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या 27 वर पोहोचते. दरम्यान हॅलो 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 दरम्यान नक्कीच फ्लिक केलं यावेळेला बॉलला आणि 2 धावा पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, थोडेसे लेट रिॲक्ट करतायत आणि तोपर्यंत आपण या ठिकाणी पाहू शकतो मिसफिल्ड झाली आहे. बघा बॉल घेऊन येत होते, सतर्कता दाखवत होते. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हाजी कसम प्रीमियर लीगला माननीय श्री सुधीर हंचाटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री सुधीर हंचाटे आपल्याला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेला मात्र पायांवरती आदळलाय चेंडू. अपील केली जाते पंचांकडे. पंच पाहूया काय निर्णय देत आहेत नेमका. यावेळेला आणखीन एक ओव्हरथ्रो. राजेश मनसेकर मात्र निराश पाहायला मिळत आहेत आपल्याला. लेग बाईटच्या स्वरूपात या धावा लिहिल्या जातील. पंच सुबोध घडसे आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. पंच सुबोध घडसे, अविनाश परब आणि रवी पवार हे पंचांचं पॅनल आपल्याला लाभलेलं आहे या संपूर्ण हाजी कसम प्रीमियर लीग 2025 साठी. षटक संपलंय आणि येस आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा झाल्या आहेत. 33 धावा 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 33 धावा झाल्या आहेत. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. चला 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विनंती असणार आहे अंकित गावडे. अंकित टाइमर आहे आपल्याकडे थोडासा. येस 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 वी कॅन अंडरस्टँड. येस राजेश सर. राजेश मनसेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर सोलंकी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं जाते गोलंदाजीसाठी. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 4थं षटक. नक्कीच राजेश मनसेकर आपण पाहतोय. काही वर्षांपूर्वी एक चेंडू 7 धावा हव्या असताना मोठा फटका खेळला होता षटकार आणि नक्कीच मॅच नक्कीच जवळ आणली होती. राजेश मनसेकर यांनी टाय केली होती. तो खेळाडू आहे हा. दरम्यान किशोर सोलंकी यांना आता आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न झालाय. अपील पंचांकडे केली जाते आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. राहुल बोराडे आणि
अथर्व मैदानाच्या आतमध्ये आहे. तर बघा प्रयत्न तर होतोय, लेग बायचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात या धावा लिहिल्या जाणार आहेत. 3.1 षटकांनंतर धावसंख्या 35 वरती येऊन पोहोचते. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3.1. आपण पाहतोय सामना यापुढील होणारा सामना असणार आहे. एका दिशेला असतील सचिन परब आणि दुसऱ्या दिशेला असणार आहेत अक्षय शेतूत. बेस्ट वर्सेस बेस्टची ही मॅच असणार आहे. गुरु आणि शिष्याची ही मॅच असणार आहे. दरम्यान पुढच्या बॉलकडे आपण वळूया. किशोर सोलंकी वेगात आलेला हा बॉल होता आणि या वेगाला मात्र आळा घालू शकले नाहीयेत. नक्कीच वाईड बॉल असणार आहे. तर यापुढील होणारा सामना असणार आहे गुरु विरुद्ध शिष्य. नक्कीच सचिन परब विरुद्ध अक्षय शेतूत. सचिन परब नक्कीच गुरुची भूमिका पार पाडतात आणि अक्षय शेतूत ते शिष्य. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलं. दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. या कुठेतरी धावा रोखण्याचं तंत्र जे आहे ते अंकित गावडे यांच्या संघानं नक्कीच रुजू केलं गेलं पाहिजे. कारण गोलंदाजी मात्र अचूक रीतीने केली गेली. आतापर्यंत किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून केवळ एकच एक्स्ट्राच पाहायला मिळाला वाईडचा. गोलंदाजी अगदी चांगल्या रीतीने पार पाडली आहे. यावेळेला देखील बॅटची कडा घेतली. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3.2 षटकांनंतर 37 धावा होत्या. आता 3 चेंडूंनंतर मात्र 39 वर येऊन पोहोचली ती धावसंख्या. 39 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. फील्डकडे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटमध्ये कोणताही खेळाडू पाहायला मिळत नाहीये. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय आपल्याला. कशा प्रकारे खेळ दाखवणार, बिडॉनला फक्त सर्कलमध्ये ठेवलंय. यावेळेला मात्र डाऊन द लेग गोलंदाजी वाईड आहे आणि या वाईड वरती किती धावा मिळणार आहेत याकडे आपल्याला पाहायचंय. वाईड +1 = 2. धावसंख्या आता 41, 40 पार करत असताना पाहायला मिळते. KL राहुल कॅपिटल्स राहुल बोराडेच्या संघाची 4थं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे यानंतर येणारे 6 चेंडू सुद्धा भवितव्य ठरवू शकतील KL राहुल कॅपिटल्सच्या धावसंख्येचं. बघा धावा आपण कशा प्रकारे द्विगुणित करतो, धावांचा डोंगर जो आहे तो आपण कशा पद्धतीने रचतो हे देखील तितकंच महत्वाचं असतं. दरम्यान किशोर सोलंकी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन वेगातला बॉल होता आणि नक्कीच वेग आता कमी केला. पेस ऑफ बघा, अथर्वकडे टायमिंग आहे चांगलं आणि ज्या बॅटरकडे टायमिंगचं चांगलं तंत्र असतं त्याला मात्र टाइम करूच द्यायचं नाही. बॉलचा पेस ऑफ करून घेतला, अगदी हळुवारपणे लँड केलं बॉलला. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 41. यावेळेला मात्र समोरची दिशा निवडली आणि अथर्व परब याच्या बॅटमधनं मोठा फटका येणार का याची उत्कंठा होती. परंतु चेंडू फक्त जाईल सीमारेषेच्या पर्यंत, पकडली जाईल कॅच. आदित्य राणे यांच्या माध्यमातून एक चांगला झेल संपुष्टात आलाय, तो म्हणजे अथर्वचा खेळ. आदित्य राणे उर्फ ॲडी यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल या ठिकाणी पकडण्यात आलाय आणि बाद केलाय अथर्व यांना. दरम्यान सुधीर हंसाटे साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आपण या स्पर्धांना भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. दरम्यान 3.5 षटकांनंतर आता धावसंख्या 41 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर, लेफ्टी बॅटर दर्पण उतेकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. नक्कीच टीम इनक्रेडिबलच्या मागे नेहमी उभे असतात दर्पण उतेकर. ग्राफिक्सचं काम जे आहे ते संपूर्णपणे पाहिलंय या स्पर्धेचं दर्पण उतेकर यांनी आणि आता फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. दरम्यान किशोरचा लास्ट बॉल आहे ना, किशोर सोलंकी शेवटचा चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात. फुलर लेनचा बॉल आणि ऑफ स्टंपला पाठवलाय. ऑफ स्टंप वॉक्स अवे. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आठवण साठवून ठेवण्यासारखी आहे आणि हा आठवणीचा वसा येणाऱ्या बऱ्याच वर्षात. काय सुंदर बॉल टाकलाय. बॉल ऑफ द डे होता. मिडल स्टंपला घेऊन गेलाय आणि माघारी परतवलंय दर्पण उतेकर यांना. दर्पण उतेकर गोज ऑन द गोल्डन डक. बघा अजून एक षटक हाताळू शकत नाहीत किशोर सोलंकी, अन्यथा ते हॅट्रिक वर होते. आजच्या दिवसात 3 गोलंदाज अशाच प्रकारे हॅट्रिक वर आलेत. दरम्यान धावसंख्या झाली आहे 41 धावा.
41 रन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर्स. लास्ट ओव्हर रिमेनिंग. कोण हाताळणार हे षटक? अंकित गावडे स्वतः हाताळणार की मग मनोज काडगे सारख्या गोलंदाजाला तिकडे आमंत्रित केलं जाणार? मनोज काडगे यांच्याकडे फिरकी आहे, तर अंकित गावडे यांच्याकडे चांगली लेंथ आहे. लक्षात घ्यायचं आहे शर्मा इंडियन्स अंकित गावडे. स्कोरबोर्ड जो आहे तो या ठिकाणी सागर पांचाळ यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे, तर कृपया तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं आहे. स्कोरबोर्डवरती स्कोर दिसतोय. नक्कीच रात्रीच्या सत्रासाठी हा स्कोरबोर्ड लावण्यात आलेला आहे. दुपारच्या सत्रात तुम्हाला स्कोर सांगण्यात येईल. फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे बॅटर अर्जुन गुप्ता. अर्जुन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज काडगे पहिल्याच बॉलवरती बॅटची इनसाइड एज घेतली आहे आणि एकच धाव यावेळेला धावून पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच आता विकेट जाते ती म्हणजे अर्जुन यांची. सॅक्रिफाईस केलंय आपल्या विकेटला रनआउटच्या स्वरूपात. केवळ एकच धाव लिहिली जाईल या बॉलवर. म्हणजेच 4.1 षटकांनंतर धावसंख्या 42 धावांवरती आणि चौथा गडी बाद झालाय. बघा स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे, परंतु ती मॅच फिनिश करायची, ती इनिंग फिनिश करायची क्षमता राहुलकडे आहे. त्या क्षमतेवरती अंमल करणार का राहुल याकडे पाहायचंय. नवीन बॅटर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश खामकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भूषण बांबुळकर यांचं आगमन. पंच सुपर जायंट्सचे कॅप्टन. यावेळेला मात्र चांगला फटका आहे राहुल बोराडे यांच्या बॅटमधून मैदानाच्या बाहेर जाणारा. हा आहे वन क्लॅप फिल्म्स उत्तुंग षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन क्लॅप फिल्म्स षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. नक्कीच क्लासिक क्रेविंग चौकार आणि वन क्लॅप फिल्म षटकार बरेच या स्पर्धेत आपण पाहिलेत, परंतु हा स्पेशल आहे. पायांवरती आदळलेला चेंडू आणि त्या चेंडूला मात्र बाहेर पाठवलं. म्हटलं होतं की ती अबिलिटी आहे, तो इंटेंट आहे, ती मानसिकता आहे राहुलकडे की मॅचला कशा प्रकारे फिनिश करायचं आहे. संपूर्ण टीमला घेऊन खेळण्याची क्षमता, कशा प्रकारे आपल्या टीमच्या प्रत्येक जणाची ॲबिलिटी ओळखून त्यावरती अंमल करायचं आहे हे राहुलला अगदी बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्याचमुळे ही चांगली कामगिरी आता करायला त्यांनी सुरुवात केली आहे. नक्कीच स्पिनर आहेत मनोज काडगे आणि त्यांच्या गोलंदाजीवरती फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता आणि त्याला मात्र अगदी अचूक रिवॉर्ड दिलाय. धावसंख्या 48 वर येऊन पोहोचली आहे. पुढील चेंडू राहुलसाठी असणार आहे. यावेळेला सुद्धा फुलटॉस आहे. यावेळेला मात्र झेलची संधी, परंतु पुन्हा एकदा निघून जाईल चेंडू सीमा पार. राहुल बोराडेचा प्रहार. आणखीन एक बॅक टू बॅक वन क्लॅप फिल्म्स षटकार. वन क्लॅप फिल्म षटकार येताना पाहायला मिळतोय आणि हे षटकार फार महत्वाचे आहेत तुमच्या इनिंग्सला बिल्डअप करायला. आणि बघा बघता के एल राहुल कॅपिटलचा संघ मात्र 50च्या पुढे गेलाय. हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे. 54 धावांवरती आता धावफलक. मनोज तिसरा षटकार लगावला जाणार का चेक केलाय. यावेळेला बॅटरला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिलाय. त्या गॅपला कव्हर्सच्या दिशेने जो गॅप आहे त्या गॅपला पाहिलंय आणि आता हे तंत्र सुद्धा ओळखलंय मनोजनं. षटकारांची हॅट्रिक होणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता, परंतु झेल आहे आणि झेल बाद होतील. विश्वास जोरी यांच्या हातामध्ये झेल देऊन बसले आणि राहुल बोराडे या ठिकाणी बाद झाले आहेत. 8 चेंडूंमध्ये 20 धावा करून कॅप्टन ऑफ द टीम राहुल होत आहेत बाद. के एल राहुल कॅपिटल्सचे कॅप्टन राहुल बोराडे होतील बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 54. 5 गडी बाद.
मनोज पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुढील चेंडू येताना पाहायला मिळतोय आपल्याला मनोज काडगे यांचा. यावेळेला मात्र बाहेर आहे चेंडू, परंतु बाहेर असला तरी सुद्धा वायडिश यॉर्करला चांगलं डिलिव्हर केलं चेंडूला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे मनोज काडगे यांचा आणि सुंदर फटका आलाय स्वराज कुबलच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर आला हा षटकार, म्हणजेच 19 धावा खर्च झाल्या आहेत या शेवटच्या षटकामध्ये. बघा शेवटचा षटकार आपण पुन्हा एकदा पाहूया, पुन्हा पुन्हा पाहावा असा फटका आहे. शॉर्ट बॉल होता आणि काय बॉडी शेपला मेंटेन केलंय, काय सुंदर शेप मध्ये आलेत. शेप होल्डिंग बघा त्या बॅटरचं. स्वराज कुबलचं टायमिंग बघा, काय सुंदर फटका खेळलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. टीम KL राहुल कॅपिटल्स 65 गडी बाद 61 धावांचं लक्ष असणार आहे, ते म्हणजे टीम शर्मा इंडियन्स यांच्याकडे. तर यापुढील होणारी मॅच असणार आहे गिल टायटन्स अक्षय शितूत शिष्य विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स सचिन परब गुरु. म्हणजेच गुरु शिष्यांमधला सामना असणार आहे. रहाणे नाईट रायडर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला शर्मा इंडियन्स अंकित अंकित गावडे 2 बॅटर पाठवा.
दरम्यान दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते 61 धावांचं लक्ष असणार आहे. अंकित गावडे आणि किशोर सोलंकीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. राहुल बोराडे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. यष्टीरक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे ऋषिकेश. दरम्यान पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि या पहिल्याच बॉलवर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघा राहुलकडे ना तो पेस आहे. राहुलकडे ती अबिलिटी आहे की कशा प्रकारे बॅटरला उभं ठेवायचं आहे. हे कालच्या मॅचमध्ये सुद्धा राहुलनं दाखवलं आणि आज सुद्धा दाखवतायत. बघा पॉवर प्लेची ओव्हर आहे. कव्हर्समध्ये सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. फिल्डर मिड ऑफ पाहायला मिळतोय, मिड ऑन पाहायला मिळतोय, लॉंग ऑन फक्त सर्कलच्या बाहेर. पॉवर प्ले असल्यामुळे पॉईंटचा फिल्डर आतमध्ये, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग सर्कलमध्ये नक्कीच यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. एक क्विक सिंगल पाहायला मिळाला. ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळाले आपल्याला अंकित गावडे. नक्कीच बॅट कट होती त्या ठिकाणी. पंच रवी पवार आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. पंच रवी पवार सर, सुबोध घडसे सर आणि अविनाश परब सर, या तीनही पंचांचं पॅनल जे आहे ते आम्हाला कालच्या दिवसापासून लाभलेलं आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर या हाजी कसम प्रीमियर लीगला पुढे नेण्यामध्ये आमच्या मागे खूप सारे हातभार आमच्या सोबत पाहायला मिळाले. दरम्यान यावेळेला सुद्धा वेगात बॉल होता राहुल बोराडे यांच्या माध्यमातून. वाईड बॉल आहे आणि वाईड प्लस वन म्हणजेच धावसंख्या 2 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 धावांवर धावफलक येऊन पोहोचतोय. दरम्यान या ठिकाणी राहुल बोराडे येताना पाहायला मिळतात. ड्राईव्ह केलाय बॉलला समोरच्या दिशेने, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकच धाव यावेळेला सुद्धा मिळालाय. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती झाल्यात पहिल्या 3 चेंडूंनंतर. लक्ष जर आपण पाहिलं तर 61 धावांचं आहे. आणि के एल राहुल कॅपिटल्सच्या अटॅक कडे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी अटॅक चांगला पाहायला मिळतोय आपल्याला. ओमकार सुत्रावे आहेत, दर्पण उतेकर आहेत. यावेळेला मात्र पायांचा वेध घेतला. अपील नक्कीच डाऊन द लेग साइड चेंडू जात होता आणि त्याचमुळे पंचांनी तितका इंटरेस्ट दाखवला नाही त्या अपीलमध्ये. यावेळेला लेग बायच्या स्वरूपात नक्कीच धाव लिहिली जाईल. धाव खात्यामध्ये धावसंख्या 5 वर येऊन पोहोचली आहे. पण बघा इकॉनॉमिकल राहणं किती महत्वाचं आहे ना, हे या ठिकाणी पाहिलं जातंय. हे या ठिकाणी पाहिलं जात आहे. नक्कीच इकॉनॉमिकल राहणं किती महत्वाचं आहे राहुल हे दाखवत आहेत. एक्स्ट्रा फक्त एकच आलाय, वाईड +1. अन्य गोलंदाजी अगदी अचूक रीतीने पार पाडली आहे. बघा हा चेंडू सुद्धा चांगला आहे. यॉर्क केलंय चेंडूला, पुढे टाकण्यात येते राहुलच्या माध्यमातून. वारंवार पुढे खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटरला त्याचे आर्म्स एक्सटेन्शन करायचा प्रयत्न करायला दिला जातोय आणि तेच करणं महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच गॅपला भेदणं महत्वाचं आहे, चांगली प्लेसमेंट करणं. आणि जर अशा गोलंदाजीवरती बॅटरनं शॉट खेळला तर मात्र ते त्याचं क्रेडिट आहे. त्याचमुळे अशा प्रकारची गोलंदाजी जी आहे ती सुरू आहे. यावेळेला मात्र किशोर सोलंकी यांच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. फुलर लेनचा बॉल होता आणि आर्म्सला एक्सटेंड केलं. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 क्लॅप फिल्म्स मॅक्सिमम मिडेल षटकार. काय सुंदर फटका खेळलेत बघू शकतो आपण. फुलर लेनचा बॉल होता आणि बॅट वरतीच आला बॉल. फक्त त्याला टाइम केलं, आपल्या हातांमधलं बॉल दाखवलं आणि पाठवलं चेंडूला सीमापार. षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 12 वरती. अजूनही 24 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता. 49 नीडेड इन लास्ट 24. दरम्यान जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अंकित गावडे आणि किशोर सोलंकीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यान पुढचं षटक घेऊन अर्जुन यांना आमंत्रित केलं जात आहे. अर्जुन आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील षटक घेऊन येत असताना. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. आणि हे षटक सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे संघासाठी, कारण या षटकात धावा रोखाव्या लागतील. सस्मित कारेकर सुद्धा एका गोलंदाजाच्या स्वरूपात आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत के एल राहुल कॅपिटल्स सोबत.
अर्जुन गुप्ता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकित गावडे यांच्या समोर. अंकित कॅप्टन आहेत शर्मा इंडियन्सचे. 61 धावांचं लक्ष आहे. लक्ष तसं मोठं आहे, परंतु पहिल्याच षटकात एक मोठा षटकार आलाय. कट करण्याचा प्रयत्न यावेळेला अंकितचा झाला. वाईड बॉल. वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अर्जुन गुप्ता यांच्या माध्यमातून धावसंख्या 13 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वाईड येताना पाहायला मिळाला. अर्जुन यांच्याकडे सुद्धा ती भेदक गोलंदाजी आहे. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळले. झेल होऊ शकला असता. शॉर्ट फाईन लेगला झेल जरूर सुटला आणि ओव्हर थ्रो सुद्धा झालाय आणि त्या ओव्हर थ्रोच्या नावे या पुढच्या धावा लिहिल्या जाणार आहेत. विघ्नेश, नेमक्या किती धावा धावल्या गेलेत? 4 धावा धावून काढल्यात. म्हणजेच धावसंख्या आता 4 न पुढे जाईल. 17 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचणार आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून आपली ऑनलाईन स्कोरिंग करतायत तर टीम इनक्रेडिबलचे कपिल कांदळगावकर, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच ऑनलाईन स्कोरिंग कालपासून सुरू आहे. आणि ऑफलाईन स्कोरिंगसाठी जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाले आदित्य राणे आणि आता संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळत आहेत विघ्नेश हंचाटे. या दोघांच्याही माध्यमातून हे ऑफलाईन स्कोरिंग पाहण्यात आलं. सस्मित कारेकर यांनी सुद्धा ऑनलाईन स्कोरिंग मध्ये हातभार लावलाय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलं त्या बॉलला. मिडॉन मध्ये आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश यांच्या माध्यमातून चांगली अडवणूक झाली आहे बॉलची. अर्जुन गुप्ता गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुनने मात्र चांगल्या डिलिव्हरीज टाकले आहेत. अंकितनं त्या बॉलला टाइम करण्याचा प्रयत्न केला, परंतु टायमिंगच्या बाबतीत किशोर सुद्धा हुशार आहेत. टाइम चांगलं केलंय. पायांवरच्या बॉलला फ्लिक केलं. मनगटांच्या ताकदीनं रनआउटची संधी होती. नॉट आउटचा इशारा आहे पंचांचा. नक्कीच किशोर सोलंकी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि किशोर सोलंकी यांच्याकडे टायमिंग आहे ते. यावेळेला मनगटांची ताकद पाहिली आणि चांगला फटका पाहायला मिळाला. पायांवरती आलेल्या बॉलला बॅटचा फेस जो आहे तो थोडासा क्लोज करून फ्लिक केलं आणि डीप मिडविकेटच्या दिशेने या 2 धावा मिळवल्या. दरम्यान 1.3 षटकांनंतर धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा, माफ करा, 21 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. नक्कीच डॉट बॉल या ठिकाणी असणार आहे अर्जुन यांच्या माध्यमातून. आता 20 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज आहे. 41 नीडेड इन लास्ट 20 बॉल्स. KL Rahul Capitals versus Sharma Indians. Sharma Indians have won the toss in this match. They have chose to bowl first. Conceded 60 runs in their 5 overs. What a catch! What a catch by Darpan Utekar! This is going to be catch of the day by Darpan Utekar at the long off. Ball was pitched at good length. A good arm extension by Kishore Solanki, and he was caught by Darpan Utekar in the deep. As we can see, there was a full toss by Arjun Gupta, and he covered all the distance from all the way from long off. What a catch by Darpan Utekar. This is catch of the day, and I think this catch also considers the spot in best fielder category list. What a catch. Catch of the day. Definitely it is. Arjun Gupta conceded 8 runs in his 5 deliveries. Last delivery left with Arjun Gupta after completion of 1.5. Scoreline is at 20-1. They need 41 more runs in last 19. Last ball of the over. Tried to flick it to the fine leg. That's wide +1. Extras 2. And now scoreline goes forward at 22 runs. 22 runs for Team Sharma Indians. They have a target of 61 runs in this match. Arjun in the middle line, flicks it to the deep square leg. Just a single, miscommunication and run out.
New batter came into the crease and Roshan Dhuri has to depart. Unfortunate dismissal for him as he gets run out. There's a lack of communication between those two batters. Ankit Gowde and Roshan Dhuri was there. One run has already done by them. Attempt of second, and he has to depart to the pavilion. After completion of 2 overs, Sharma Indians are 23 for 2. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर शर्मा इंडियन्सची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 23. 2 गडी बाद. हा मैदानाच्या बाहेर सफेद कलरची दुचाकी आहे ऍक्टिवा, होंडा ऍक्टिवा 9244 गाडीचा नंबर आहे. ज्या कोणाची गाडी आहे आपण चावी विसरून गेला होतात गाडीला, ती समालोचन कक्षापर्यंत पोहोचवली आहे आमच्या व्हॉलेंटियर्सनं. ओमकार सुत्रावे आलेत गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. ओमकार सुत्रावे यांना आणण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे, कारण आता ओमकार सुत्रावे यानंतर राहुल बोराडे, म्हणजेच राहुल बोराडे यांच्या गोलंदाजीसाठी ती फ्लेक्सिबिलिटी राहील की 4थं किंवा 5वं कोणत्याही षटकामध्ये येण्याची मुभा त्यांना राहील. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल वाईड आहे ओमकार सुत्रावे यांच्या माध्यमातून. आता गरज असणार आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 37 धावांची. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे, त्याला खेळून काढल्या गॅप मध्ये. ऋषिकेश खामकर यांच्याकडून मिसफील्ड झाली आहे. बघा या बॉल वरती नेमकं काय काय घडलंय. मिसफील्ड झाली ऋषिकेश खामकर यांच्याकडून आणि सस्मित कारेकर यांच्याकडून सुद्धा मिसफील्ड झाली आहे. सस्मित कारेकर चांगले फिल्डर आहेत, परंतु मिसफील्ड त्यांनी केली आहे. ओमकार सुत्रावे तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा. फुलर लेनचा बॉल, चेंडू हवेमध्ये गेलाय. ओमकार सुत्रावे स्वतः त्या चेंडू खाली येताना पाहायला मिळत आहेत. अंकितचा झेल होता हा. अंकितचा झेल पकडला जाऊ शकला असता. नक्कीच मिसकम्युनिकेशन झालं थोडंसं. प्रथमेश आले होते झेल पकडण्यासाठी, परंतु ओमकार आलेले दिसल्यामुळे त्यांनी मात्र स्वतःला मागे नेलं. पाहूया काय घडतंय. रवी सर बॉल चेक करतायत. रवी सर ऑल ओके सर? ओके. चेंडूची मागणी केली जाते. चेंडू फुटलाय, त्यामुळे मागील चेंडू डेड बॉल असणार आहे का? येस, नाही. नक्कीच आम्ही मनापासून आभारी आहोत, ते म्हणजे या हाजी कसम प्रीमियर लीग साठी ज्यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलं, ते म्हणजे सुखकर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विघ्नहर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्याचप्रमाणे श्री गणेश करावडे, श्रेयस गुरव, दर्पण उतेकर, श्री रुपेश हडकर, श्री अमित सातार्डेकर, श्री मनोज गावकर, श्री नितीन वंजारे,
रुद्र देसाई, सस्मित कारेकर, हर्ष हंसाटे, अक्षय शितूत, विघ्नेश साळुंखे, ओमकार हिरलेकर, लक्षित सावंत, यश मातेरे, ऋषिकेश शिंदे, ऋषिकेश आचरेकर, शार्दुल भगत, यश कदम, सागर पांचाळ, राजेश सोलंकी, दीपेश देवघरकर, अभय निकम, गौरव पाताडे, श्री सिद्धेश मसूरकर आणि अजित यादव या सर्वांचे आम्ही हाजी कसम प्रीमियर लीग आणि टीम इनक्रेडिबलच्या वतीने मनापासून आभारी आहोत. तुमच्या विशेष सहकार्यामुळे आणि तुमच्या साथीमुळे ही स्पर्धा आज या उंचीला नेण्यामध्ये आम्हाला मदत झाली आहे, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. दरम्यान 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 29 या आकड्यावरती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू हवेमध्ये गेलाय आणि सस्मित कारेकर यांनी पकडलाय झेल. बाद केलंय अंकित गावडे यांना. याच ओव्हरमध्ये अंकितची एक कॅच सुटली होती, परंतु याच ओव्हरमध्ये मात्र त्यांना माघारी परतवलंय. आणि हे स्किल आहे, हे कौशल्य आहे, ते म्हणजे ओमकार सुत्रावेचं. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा विकेटचा रिप्ले पाहूया. बघा पुढे खेळवलं आणि प्रवृत्त केलं त्या मोठ्या झोनमध्ये, जो मोठा झोन पाहायला मिळतो मैदानाचा, डीप एक्स्ट्रा कव्हर ते लॉंग ऑफ, त्या झोनमध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि सस्मित कारेकरनं मात्र चूक नाही केली आहे. चांगला ग्राउंड कव्हर केला, बॉलच्या खाली आले, संपूर्णपणे बॉलवर लक्ष ठेवलं आणि त्या झेलला कंप्लीट केलं. दरम्यान आम्ही मनापासून आभारी आहोत आम्हाला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. चिराग धुरी, श्री प्रमोद शेट्टी, श्री ओमकार सातार्डेकर, श्री मिनार नाटळकर, श्री रुपेश हडकर, श्री मिलिंद चिले, श्री अजय चौधरी, दिव्याताई बडवे, संतोष पांडे, राजेशजी हाटले, निलेश नवले, प्रमोद शेवाळे, विशाल ढोकळे, मंगेश महाडिक, गोल्ड कॉइन, धीरज जैन, पंकज विचारे, निलेश इंदप, प्रणव डामरे, गणेश अडविलकर, समर्थ 11, अनुज ग्राफिक्स, मनोज गावकर, किरण तावडे, बायकर झोन, सचिन जाधव, सचिन शेट्टे, सुप्रिया सरवणकर, त्याचप्रमाणे आकाश सिंग, श्री जीवन कामत, श्री परेश देसाई, श्री पराग चव्हाण, श्री नितीन वंजारे, टीम यंगस्टर, सागर शृंगारे, दर्पण उतेकर, अमित सातार्डेकर, मकरंद करंगुटकर, विघ्नहर्ता बॉईज, PM साऊंड, प्रथमेश महाडिक, माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, नीरज पाठक, वन हिंदी म्युझिक KP, त्याचप्रमाणे वन क्लॅप फिल्म्स, हर्षद पांचाळ, तुषार पाटील, न्यू फिटनेस जिम, रेश्मा सकपाळ, पायल महाडिक, विवेक खानविलकर, राहुल भंडारे आणि आकाश सिंग यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. दरम्यान वॉर्निंग देण्याचा नक्कीच इशारा दिला जातोय. दरम्यान धावसंख्या झाली आहे 30. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओमकार सुत्रावे वाईड बॉल या ठिकाणी असणार आहे. धावसंख्या 32 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. तसंच आजच्या यंग जनरेशन साठी नक्कीच जी फिटनेस फ्रीक जनरेशन आहे त्यांच्यासाठी न्यू लाईफ फिटनेस क्लब आपण या ठिकाणी पाहतो आहोत. आपले इथे होल्डिंग्स लागलेले आहेत न्यू लाईफ फिटनेस क्लबचे. एका नव्या उमेदीने फिटनेसचा नवीन मंत्र ज्यांच्याकडे शिकवला जातो न्यू लाईफ फिटनेस क्लब, ज्यांच्या माध्यमातून आपले प्रायोजक आहेत ते या वर्षीचे प्रत्येक प्लेयर ऑफ द मॅच चे प्रायोजक असणार आहेत न्यू लाईफ फिटनेस क्लब. शेवटचा चेंडू दरम्यान वेगात केलेला बॉल आहे. चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत. ऋषिकेश खामकर यांच्याकडून एका वेळेला हा झेल सुटला होता, परंतु प्रथमेश खामकर यांनी मात्र तो झेल कंप्लीट केलाय. भावाने भावाला वाचवलंय या ठिकाणी. बघा दोन्हीही भाऊ एकाच जागी फिल्डिंग करत होते. एक भाऊ होता कव्हर्सला तर एक होता एक्स्ट्रा कव्हर्सला. दोन्हीही भाऊ बघा पहिला ऋषिकेशचा हात आला
त्यांच्या हातातून झेल सुटला, परंतु प्रथमेशने ते पाहिलं, माझ्या भावाकडून झेल सुटलाय आणि ते मी होऊ देऊ शकत नाही, आणि हा झेल पकडला प्रथमेशनं. पूर्ण केली आहे, कंप्लीट केली आहे कॅच. ओंकार सुत्रवे यांना मिळाली आहे आणखीन एक विकेट. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. 3 गडी बाद. दरम्यान अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. अजूनही राजेश मनसेकर मिडल मध्ये उभे आहेत. आपल्याला लक्षात असेल 1 चेंडू आणि 7 धावांचा तो सामना, राजेश मनसेकर यांचा तो षटकार आपल्याला अगदी नीट लक्षात असेल. डीप मिड विकेटच्या वरून खेळला गेलेला षटकार. राहुल बोराडे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बघा, राजेश मनसेकर आहेत ना, तोपर्यंत हे सगळं काही पॉसिबल आहे, कारण राजेश मनसेकर यांची बॅट लागण्याची खोटी आहे. जर एक फटका त्यांच्या मिडल ऑफ द बॅट मध्ये लागला ना अगदी अचूकरित्या, तर मग समोर त्यांना बॉल नव्हे तर मग तो अगदी मोठा चेंडू दिसायला लागतो आणि मग लांबच लांब फटके येत राहतात. बघा, ही कलात्मकता सुद्धा दाखवण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. बघा, उलट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आपल्या बॉडी शेपला हलवलं नाही, त्याचमुळे हा वाईड बॉल होता. बघा, क्रिकेटचे सुद्धा नियम अशाच प्रकारचे असतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉडीचा शेप जो आहे तो पूर्णपणे रोटेट करत नाही तोपर्यंत तो बॉल कन्सिडर केला जात नाही ॲज अ लेफ्ट हँडर, आणि त्याचमुळे हा वाईड कन्सिडर करण्यात आला. वाईड +1 = 2. स्कोर लाईन गोज टू 37. 37 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. फुलरलँडचा बॉल मनोज काडगे यांनी मात्र त्या चेंडूला पंच केलं एका धावेसाठी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण केला गेलाय. दर्पण उतेकर आपल्याला पाहायला मिळाले फील्डमध्ये चांगलं काम करताना. ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह फिल्डर आहेत दर्पण उतेकर, आणि आजच्या दिवसातला एक नयनरम्य झेल सुद्धा त्यांनी टिपलाय. दर्पण उतेकर, सस्मित यांना आता वरती बोलावलं जात आहे. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये सस्मित जात होते, परंतु त्यांना आता वरती बोलावलंय. मनोज काडगे यांच्यासाठी ती ड्राईव्ह करण्याची क्षमता आहे मनोज यांच्याकडे. ड्राईव्हच करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेला मात्र डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय राहुल बोराडे यांच्या गोलंदाजीमध्ये. बघा, शेवटच्या ओव्हरसाठी किती धावा ठेवल्या जाणार. कालच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली होती आणि 32 धावा ठेवल्या होत्या प्रथमेश यांच्यासाठी. त्यामुळे निर्धास्त आणि निर्भयपणे त्यांच्या माध्यमातून कालच्या मॅचला, शेवटच्या मॅचमध्ये भूषण बांबुळकर यांच्या टीम समोर गोलंदाजी झाली. परंतु या मॅचमध्ये किती धावा ठेवल्या जाणार आणि प्रथमेश कशा प्रकारे रिॲक्ट करणार शेवटच्या ओव्हरमध्ये, याकडे आपल्याला पाहायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने फटक्याला खेळलाय. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जातोय चेंडू, आणि बघा, राजेश मनसेकर यांची जी चपळता आहे ना, त्या थोड्याशा मोमेंट सुद्धा क्रिएट होतात विकेटवरती. दरम्यान 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त व्हायला अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. राजेश मनसेकर ऑन स्ट्राईक असणार आहेत. राजेश मोठ्या फटक्यासाठी जाणार की मग थोडंसं पार्टनरशिप बिल्टअप करायला बघणार, कारण शेवटचं षटक प्रथमेशचं आहे, त्यांच्यावरती नक्कीच दडपण आणू शकतील. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळलाय. त्या फटक्याची बऱ्याच वेळापासून वाट पाहत होते, तो फटका मात्र इम्प्लिमेंट केलाय आपल्या बॅटिंगमध्ये आणि चांगला फटका खेळलाय. 22च्या धावा या ठिकाणी मिळतील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, 22च्या या धावा मिळणार आहेत. आवाज आला ना तुला पण याचा? 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. मनोज काडगे फेस करतील या शेवटच्या चेंडूला. 7 चेंडूंमध्ये आता 18 धावांची आवश्यकता असणार आहे. राहुल बोराडे सज्ज होत आहेत शेवटच्या चेंडूसाठी. प्रथमेश खामकर की मग सस्मित कारेकर, शेवटच्या ओव्हरसाठी कोणाला पिक केलं जाणार? वाईड बॉल आहे यावेळेला सुद्धा, डाऊन द लेग साइड आहे बॉल.
आणि डाऊन द लेग साईड असल्यामुळेच वाईड +1. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 45 या आकड्यावरती. 61 धावांचं लक्ष आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे कारण स्ट्राईकवर राजेश मनसेकर आहेत. जर मोठा फटका खेळायला गेले आणि विकेट गेली तर प्रेशरमध्ये शर्मा इंडियन्स आणि या बॉलवर मोठा फटका लागला तर प्रेशरमध्ये राहुल कॅपिटल्स. यावेळेला मात्र चांगला फटका कलात्मक अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु यावर विकेट. राजेश मनसेकरची मोठी प्राइज्ड विकेट आली आहे. मोठा मासा जाळ्यात अडकलाय आणि राजेश मनसेकर यांना आता माघारी परतवलंय आणि शर्मा इंडियन्सला बॅकफुटवर टाकलंय. ते म्हणजे KL राहुल कॅपिटल्स या संघाने. म्हटलं होतं की ती फ्लेक्सिबिलिटी ती नक्कीच ती डेप्थ जी आहे ती प्रोव्हाइड झाली आणि ओमकार सुत्रावेच्या चांगल्या षटकामुळेच राहुल यांना हे षटक हाताळायला मिळालं आणि त्या षटकामध्ये मात्र आपली कमाल दाखवली. बाद केलं ते म्हणजे राजेश मनसेकर यांना आणि 4 षटकांनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचले 45. 5 गडी बाद, अजूनही 6 चेंडू, 16 धावांची आवश्यकता. चला अक्षय शितूत आणि सचिन परब तयार राहायचंय. सचिन परब यांचा संघ तयार आहे. यावेळेला पहिलाच बॉल आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल वाईड +1. नवीन आलेले बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन सावंत आणि आता 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असणार आहे विघ्नेश. 6 चेंडूंमध्ये 14 धावा. येस, विघ्नेशचं म्हणणं आहे होतील या धावा. कपिल तुला काय वाटतं, काय होईल, होतील की नाही? 6 चेंडू आणि 14 धावा. कपिल कांदळगावकर नक्कीच ऑनलाईन स्कोरिंग जे आहे ते आपलं सकाळपासून पाहतायत कपिल कांदळगावकर. 6 चेंडू 14 धावांची गरज असताना यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन मात्र चांगलं कव्हर पाहायला मिळालं त्या ठिकाणी. स्वराज कुबल आहेत माझ्या मते तिकडे फिल्डर आणि त्यांच्या माध्यमातून मात्र अगदी अचूक रीतीने तो चेंडू कव्हर करण्यात आलेला. झेल जरी झाला नसला तरी एफर्टला मात्र संपूर्ण मार्क मिळणार आहेत. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सचिन सावंत पूर्णतः प्रेशर मध्ये गेली ही मॅच. सचिन सावंत समोर आहेत प्रथमेश कामकर. 5 चेंडू 12 धावांची गरज असताना आता गॅप मध्ये खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर येतोय. एकच धाव, 2 धावा यावेळेला प्राप्त झालेल्या आहेत. आता 10 धावांची गरज आहे. चेंडू उरले 4. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मॅचचं पारड नेमकं कोणत्या बाजूने झुकणार, मॅच कोणत्या दिशेला वळणार. दोनही संघ आपल्या कालच्या दिवसातला पहिला सामना जिंकून आले आहेत. हा सामना जिंकून 2 विजय पक्के करायचे असतील परंतु ते 2 विजय पक्के करण्यासाठी बघा ही चर्चा रंगते आहे ना मनोज काडगे आणि सचिन सावंत मध्ये की काय करायचं यापुढे. सचिन सावंत थोडेसे काम पाहायला मिळत आहेत परंतु हा कामनेस किती वेळ टिकून राहणार आणि प्रेशराईजच्या त्या प्रेशर रिलीज शॉट वरती कधी अंमल केलं जाणार हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कारण 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन. अर्जुन यांना डीप मिड विकेट वरून पॉइंटला आणलं जात आहे आणि पॉइंटच्या फिल्डरला मात्र डीप मिड विकेटला पाठवलं जात आहे. नेमकं राहुल बोराडे यांच्या मनात काय सुरू आहे, नेमकं कुठे गोलंदाजी केली जाणार आहे. पायांवरती गोलंदाजी केली तर डीप मिड विकेट मध्ये शॉट खेळणं फार मुश्किलीचं असेल. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीचीची अपील पंचांकडे. नॉट आउटचा इशारा. नॉट आउटचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान 3 चेंडू
दरम्यान 3 चेंडू आणि या 3 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 10 धावांची. सस्मित कारेकर नक्कीच पाहायला मिळत आहेत आपल्याला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. किती लांबवर जातोय हा फटका याकडे पाहायचाय. झेल सुटलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण सुद्धा केल्या गेल्या आहेत. रनआउट या ठिकाणी होतील. मनोज काडगे नेमके रनआउट झाले आहेत, परंतु आता 2 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण मात्र बदलणार नाहीये. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बघा रनआउट नेमकं कोण आहे यासाठी हा रेफरल घेतला गेलाय. पंच अविनाश परब सर हा रिव्ह्यू पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ना. नक्कीच स्ट्रायकिंग एंड वाले सचिन सावंत रनआउट झालेत. सचिन सावंत यांना यस, पण मनोज काडगे आपण नॉन स्ट्राईकलाच राहणार आहात. मनोज आपण क्रॉस झालेला नाहीये, त्याच्या आधीच स्टंपला त्यांनी बॉल लावलेला आहे. त्यामुळे 2 बॉल 8 साठी नवीन बॅटर स्ट्राईकवर असतील. याकडे लक्ष असू द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरे माते नवीन बॅटर मयूर आचरेकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. प्रथमेश खामकर गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे आणि या बॉल वरती एक धाव घेतली जाते. 22च्या स्वरूपात ही एक धाव लिहिली जाईल. आणि लक्षात घ्या 1 चेंडू आणि 7 धावांची मॅच आहे. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र दोन्हीही टीम्सला 1-1 पॉइंट शेअर करावा लागेल. लक्षात घ्यायचं या नियमाकडे. म्हणजे या चेंडूवर जर षटकार लागला 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. तू मारले असतेस ना, तू चौका मारतोस. दरम्यान 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना चेंडू फक्त हवेत गेलाय आणि ऋषिकेश कामकर यांनी पकडलाय झेल. 6 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय आणि या स्पर्धेतला आपला लगातारचा दुसरा विजय संपादन करतायत KL राहुल कॅपिटल्स, राहुल बोराडे अँड कंपनी. अभिनंदन राहुल बोराडे आणि अरुण घोडे, अभिनंदन. तर चला सचिन परब मैदानात उतरायचंय. सचिन परब आपल्याला विनंती आहे. येस, संघाला घेऊन मैदानात उतरायचं. आणि अक्षय शितूत आपला संघ कुठे आहे?